Hello everyone, good morning. Today we are going to learn e-commerce and digital marketing. या लेक्चरला आपण बघणार आहोत ई-कॉमर्स एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे काय एक्झॅक्ट पाहूयात. आपल्या टेक्स्टबुकमध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर विषयी एक्झॅक्ट काय म्हटलेलं आहे. Organizations do not exist a vacuum. Many factors enter into the forming of a company strategy. The forces, conditions, situation, events, etc. that impact the organization are referred to the collectively as the organization's environment. The environment of any organization consists of aggregate of all condition, event and influence that surround and affect it. It is complex as well as dynamic in nature. Hence, the factor of the environment influence various business decisions. E-commerce is no exceptions. याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे तर ई कॉमर्स एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे काय काही वेळेस ई कॉमर्सची एखादी इंडस्ट्रीज रन होत असताना किंवा इंडस्ट्री ई कॉमर्स चालत असताना काही असे फॅक्टर्स आहेत की ज्याचा इफेक्ट ई कॉमर्स वरती होतो आणि त्या ई कॉमर्सला कुठेतरी लॉस सफर करावं लागतं किंवा कुठेतरी काहीतरी त्याच्यात अडचणी निर्माण होतो. मग असे कोणते फॅक्टर्स आहेत त्याचे एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आता जस्ट लाईक आता कोविड नाईन्टीन आल्यामुळे काय झालं की लॉकडाऊन झाल्यामुळे बरेचसे ठिकाणाहून प्रोडक्ट पार्सल होत नव्हते किंवा डिलिव्हर होत नव्हते. मग अशा वेळेस अमेझॉन सारखी किंवा मोठमोठ्या ई कॉमर्स कंपनीज होत्या त्यांना काय झालं की त्यांची डिलिव्हरी बंद करावी लागली किंवा त्यांच्या ऑर्डर्स बंद कराव्या लागल्या. अ, काही ठिकाणी चालू होत्या. आता जसं काही दिवसापूर्वीच पुण्यामध्ये काहीतरी 8 दिवसाचा लॉकडाऊन पुण्यामध्ये जाहीर केला. पण त्याच वेळेस आपल्या इथे खेडला येणारी Amazonची सगळी डिलिव्हरी बंद झाली. त्याला रिझन असं होतं की आपल्या इथे खेडमध्ये येणाऱ्या Amazonची डिलिव्हरीज त्या पुण्यातून येतात आणि पुण्यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे पुण्याचे Amazon ऑफिसेस बंद झाले. 8 दिवसासाठी बंद झाले आणि मग ते बंद झाल्यामुळे आपल्याला डिलिव्हरी मिळेनाशी झाली. मग हा फॅक्टर नेमका कसे ई कॉमर्सवरती हा इफेक्ट कसला पडला? तर हा पडला जो काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर होता, जसं की कोविड-19 मग तो कोणत्या कॅटेगरीत येतो हा पण नंतर पाहू. मग अशा काही फॅक्टर्सचा इफेक्ट त्या ई कॉमर्सवरती पडत असतो. मग असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत ते पाहूयात. Companies engaging in e-commerce who are surrounded by various factors of the environment. The ever-changing environment poses numerous challenges to the e-business firms to adjust and adapt itself to the realities of such environment. The factors of environment that affect influence e-commerce can be denoted by the acronym SLEPT. It stands for social, legal, economic, political and technological factors. त्यांनी काय म्हटलंय की या सगळ्या कंडिशन्स वरती किंवा ई कॉमर्स वरती अशा चार गोष्टींचा इफेक्ट होत असतो. मग त्या चार कोणत्या आहेत तर त्यांनी त्याला म्हटलंय स्लेप्ट. स्लेप्टचा फुल फॉर्म काय आहे? स्लेप्ट आणि एस फॉर सोशल फॅक्टर, एल फॉर लीगल अँड इथिकल फॅक्टर, ई फॉर economical factor, P for political factor and T for technological factor. So ह्या सगळ्यांना मी म्हणतात स्लेप. आता सोशल फॅक्टर्स म्हणजे काय? These include the influence of consumer perception in determining uses of the internet for different activities. Internet for different activities. सोशल फॅक्टर्स मध्ये डिफरंट ऍक्टिव्हिटीज ज्या की लोक इंटरनेटवरती यूज करत असतात त्याचा इफेक्ट होतो. लाईक सपोज जसं की मी आता एक मोबाईल विकत घ्यायचा आहे मला. मी एखादा मोबाईल विकत घेतला त्या मोबाईलमध्ये मला काहीतरी प्रॉब्लेम्स जाणवले. ऑनलाईन मागवताना डिलिव्हरीमध्ये प्रॉब्लेम्स आले किंवा त्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम्स आला. तर मी काय करतो माझ्यासारखा एखादा जो कंझ्युमर ज्याला माहिती आहे की अशा वेळेस कंपनीची थोडीशी बदनामी करावी असं त्याला वाटलं तर तो काय करेल तो ट्विटरवरती किंवा फेसबुकवरती जे का सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत त्याच्यावरती पोस्ट करेल की मला आलेलं या कंपनीचं प्रोडक्ट असं असं निघालं त्याच्यामुळे माझा खूप लॉस झाला. याचा इम्पॅक्ट का होणार आहे? याचा इम्पॅक्ट असा होणार आहे की लोकांपर्यंत त्याचे निगेटिव्ह रिव्ह्यू जाणार
आणि एकदा की लोकांपर्यंत किंवा कस्टमर्स पर्यंत त्याचे निगेटिव्ह रिव्ह्यू केले की लोक त्या गोष्टीवरच्या खरेदीवरती कुठेतरी लिमिट्स येणार आणि याचा इफेक्ट बसणार आहे ई कॉमर्स कंपनीला. मग अशा ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण का म्हणतो, तर हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? सोशल फॅक्टर्स मध्ये. Then second one, legal and ethical factor. Determine the method by which product can be promoted and sold online. Government on behalf of society seek to safeguard individual right to privacy. आता याचं एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर माझ्या एका फ्रेंडने काही दिवसापूर्वी सोनीचा एक मोबाईल विकत घेतला. त्या मोबाईलची प्राइस होती 37,000. ऑनलाईन मोबाईल विकत घेतला. फक्त त्याची चूक एवढीच झाली की त्या 2 दिवसानंतर त्या मोबाईलला प्रॉब्लेम्स आला. त्याला त्याची रिटर्न पॉलिसी माहिती नव्हती. त्याच्यामुळे त्याने रिटर्न केलं नाही. मग त्याने काय केलं की मुंबईच्याच एका पर्टिक्युलर गॅलरीमध्ये गेला, सर्व्हिस सेंटरला गेला आणि त्याने तिथे सांगितले की माझा फोन 2 दिवसापूर्वी मी घेतलेला आहे सोनीचा. त्याला प्रॉब्लेम आल्यामुळे मला तो रिप्लेस करून मिळावा. पण कंपनीने किंवा त्या सर्व्हिस सेंटरने त्याला रिप्लेस करून देण्यास थोडासा प्रॉब्लेम दाखवला की उद्या या परवा या, असं त्याला वेगवेगळ्या शोरूम्सला फिरायला लावलं. तो फिरला. 7 दिवसानंतर मग तो पुन्हा एकदा शोरूमला गेल्यावरती त्या लोकांनी सांगितलं की तिथल्या शोरूमच्या माणसाने त्यांना सांगितलं की या मोबाईलला 7 दिवस कंप्लीट झालेले आहेत. आता मी तो रिटर्न घेऊ शकत नाही. त्याला रिप्लेस नाही मिळू शकत. मग त्याने काय केलं की ऑनलाईन कंझ्युमर कोर्टमध्ये ही केस टाकली. कंझ्युमर कोर्टला लॉग इन करून त्यांच्यावरती ही केस टाकून दिली. आता या केसचं काय झालं की ही केस मग कंझ्युमर कोर्टमध्ये उभी राहिली. तिथे सोनीचा कोणीही प्रतिनिधी आला नाही, कोणीही लीडर तिथे आला नाही आणि कोणीही तिथे न आल्यामुळे या केसचा निकाल त्या माझ्या फ्रेंडच्या बाजूने लागला. आता त्याचा मोबाईलची प्राइस काय होती? 37,000. पण कंझ्युमर कोर्टमध्ये गेल्यामुळे त्याच्यावरती सोनी कंपनीकडून त्याला 47,000 द्यायला तयार झाले. ते कशामुळे झालं? हे 47,000 कुठून आले? तर हे 47,000 त्याचे आले त्याच्यामध्ये त्याचा मानसिक त्रास जो झाला होता, प्लस हे रिटर्न मिळवण्यासाठी त्याने जेवढे प्रयत्न केले, ह्या सगळ्याचं त्याचा कॅल्क्युलेशन करून त्याला तेवढे मिळाले. म्हणजे त्याचे गेले होते 37,000 पण त्याला रिटर्न मिळाले 47,000. मग हा फॅक्टर कसा झाला की हा लिगल आणि इथिकल फॅक्टर झाला की लिगली त्यांनी तो मोबाईल त्याला रिटर्न करायला हवा होता, पण तो केला नाही. मग याचा इफेक्ट त्याच कंपनीवर पडला आणि त्यांना त्याचा दुष्परिणाम सहन करावा लागला. देन economic factor. Variation in the economic performance in different countries and regions affects spending patterns and international trade. आता याच्यामध्ये इकॉनॉमिकल फॅक्टर कसं, ई कॉमर्सचा माझा एखादा प्रोडक्ट आहे जो की मी विकतोय मार्केटला, आता लॉन्च झाला. जसं की तुम्ही आता वन प्लस चे एक्झाम्पल घ्या. वन प्लसचे तुम्हाला तुमच्या माहितीप्रमाणे वन प्लसच्या ज्या काही सिरीज होत्या त्याचा हे सॉरी वन प्लसच्या सिरीज होत्या त्यांचं तुम्हाला माहिती आहे प्राइस ही 35,000 अबाव होती. पण आता सध्या लॉकडाऊनमुळे लोकांचा इन्कम सोर्स कमी झाल्यामुळे लोक तेवढ्या किमतीचे मोबाईल फारशी लोक अफोर्ड करत नाहीत. मग अशाच वेळेस वन प्लस कंपनीने काय केलं की वन प्लस नॉर्ड सारखा एक मोबाईल काढला की जो 25,000च्या पासून स्टार्ट होतो. मग जसं त्यांचं लोकांचा इन्कम सोर्स कमी झाला त्या पद्धतीने कंपनीने आपला नवीन फोन मिड रेंज मध्ये नवीन फोन लॉन्च केला. त्याच पद्धतीने आता जसं आपल्या इंडियामध्ये आता हा कोविड आल्याच्या नंतर चायनाच्या बऱ्याचशा गोष्टी आपण बॅन केल्या. बॅन केल्याच्या नंतर काय झालं की चायनाने काय केलं, चायनाने बॅन केल्या, चायनाच्या गोष्टी बॅन केल्या म्हणून चायनाने काय केलं तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत किंवा बरेचसे त्यांचे प्रोडक्ट जे आहेत ते बाहेरच्या थर्ड कंट्री मधून इंडियामध्ये पोहोचवले किंवा अजूनही पोहोचवत आहेत. पण झालं कसं की त्या बाहेर दुसऱ्या कंट्रीतून येतात म्हणून आपण ते खरेदी करतोय, पण चायनाचेच प्रोडक्ट चायनाचीच इन्व्हेस्टमेंट आपण खरेदी करतोय. जसं तुम्ही आता मी एक परवाच म्हणजे एक लाईव्ह एक्झाम्पल पाहिलं. पूर्वीचे जे वन प्लसचे मोबाईल आहेत तुम्हाला कधी पाहता आलं तर बघा तुमच्या घरी, पूर्वीचे वन प्लसचे जे मोबाईल आहेत त्याच्यावरती मेड इन मोबाईलचा जो चार्जर आहे त्या चार्जरवरती लिहिलेला आहे मेड इन चायना. आणि आता हा जो नॉर्ड काढलेला आहे, नॉर्डचा जो चार्जर तुम्ही पाहिलात तर त्याच्यावरती लिहिलेला आहे मेड इन इंडिया. हे कशामुळे त्यांना चेंज करावं लागलं? तर याला कारण आहे इकॉनॉमिकल फॅक्टर.
की इकॉनॉमिकली ज्यावेळेला तुम्ही इंडियाने ज्यावेळेला हे प्रोडक्ट बंद केले, चायनाचे प्रोडक्ट बंद केल्यामुळे चायनाने तिसऱ्या कंट्रीतून प्रोडक्ट सेल करायला सुरुवात केली. प्लस त्यांच्या ज्या प्रोडक्ट जिथे मेड इन चायना होतं तिथे मेड इन इंडिया लिहून त्याने ते विकायला सुरुवात केलं. देन येतं तुमचं पॉलिटिकल फॅक्टर. National governments and transitional organizations have an important role in determining the future adoption and control of the internet and the rules by which it is governed. आता बऱ्याचशा नॅशनल गव्हर्नमेंट, आता बऱ्याचशा ज्या कंपनीज आहेत त्यांना प्रॉब्लेम काय होतो की त्यांना इंडियामध्ये बिझनेस करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट परमिशन देते. ओके, इंडियामध्ये आले, बिझनेस परमिशन घेतली त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि त्यांनी बिझनेस करायला सुरुवात केली. बिझनेस करायला सुरुवात केल्याच्या नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलेल्या सगळ्याच रूल्स रेग्युलेशन ते फॉलो करतायत, पण अशाच वेळेस त्या प्रोजेक्टला किंवा त्या कंपनीला जर इथल्या लोकल स्टेट गव्हर्नमेंट जर त्याला विरोध करत असेल तर त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. कारण ज्या स्टेटमध्ये ते त्यांची कंपनी एस्टॅब्लिश करणार त्या स्टेट कडून त्यांना प्रॉब्लेम असेल तरी, किंवा त्या स्टेटने परमिशन दिली, सेंट्रल गव्हर्नमेंटने परमिशन नाही दिली तरी त्याचा इफेक्ट त्यांच्या कंपनीवरती पडणार आहे. सो हा झाला तुमचा पॉलिटिकल फॅक्टर. आणि या अशा बऱ्याचशा, जसं की आपल्या कोकणामध्येच आपण पाहिलं तर नाणार वगैरे जो प्रोजेक्ट सुरू होणार होता याच्यातही त्यांना परमिशन तर मिळालेली आहे, पण लोकल गव्हर्नमेंट पार्टी, लोकल गव्हर्नमेंट म्हणण्यापेक्षा लोकल पॉलिटिकल पार्टीज त्यांना विरोध करतायत, किंवा लोकल इथले जे पीपल्स आहेत ते सुद्धा त्यांना विरोध करतात, आणि या गोष्टीमुळे अशा प्रोजेक्ट अडकून राहिले. म्हणजे जे तुमच्याकडे जी बाहेरच्या कंपनी, फॉरेन कंपनी तुमच्याकडे इन्व्हेस्ट करणार होता त्यांना हे सगळे प्रॉब्लेम कशामुळे फेस करावे लागतात, तर इथल्या पॉलिटिकल फॅक्टर्समुळे. देन येतं टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स. चेंजेस इन टेक्नॉलॉजी ऑफर न्यू ऑपॉर्च्युनिटी द वे प्रोडक्ट कॅन बी मार्केटेड. हा एक पॉइंट खूप सुंदर आहे, कारण याच्यामध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे, मी आता एक सांगायला गेलो होतो, तुम्ही काही वर्षापूर्वी म्हणे मोबाईल यूज करत होता, सगळेच मोबाईल यूज करत होते. त्या मोबाईल मध्ये आपलं सिम होतं, त्या सिमला आपण म्हणायचो 2G सिम, किंवा ते जे नेटवर्क होतं त्याला 2G नेटवर्क म्हणायचो. त्यानंतर थोड्या दिवसानंतर तुमच्याकडे 3G लॉन्च झालं, 3G सिम आलं. 3G सिम आल्याच्या नंतर लोकांनी 2G वापरणं बंद केलं. आपल्या सर्वांना 3G ची एक थोडक्यात लत लागली किंवा व्यसन लागलं, आपण ते 3G मध्ये कन्वर्ट झालं. थोड्या दिवसानंतर आता एकाच वर्ष, 1-2 वर्षापूर्वी तुमचा 3G सुद्धा बंद झाला आणि तुमच्याकडे आला 4G, आणि तुम्ही 4G इम्प्लिमेंट केलं. तुमच्याकडे सगळ्यांकडे जे मोबाईल्स आहेत ते आहेत 4G. सर्वांकडे जे नेटवर्क तुम्ही यूज करताय 4G नेटवर्क यूज करताय. पण येत्या 6 महिन्यामध्ये हा 4G जाऊन याच्या ठिकाणी 5G येणार आहे, आणि मग ज्या वेळेला 5G येईल तेव्हा तुम्हाला पुन्हा तुमचे नेटवर्क 5G मध्ये कन्वर्ट करावं लागणार. सो जसं जसं टेक्नॉलॉजी मध्ये इम्प्रुव्हमेंट होत जाते, आता हा 5G आला किंवा 4G आला, तसं मोबाईल कंपन्यांना सुद्धा त्यांच्या नेटवर्कची किंवा त्यांच्या मोबाईलचे सेटिंग्स चेंज करावे लागले, मोबाईल्स मध्ये अपडेट्स द्यावे लागले. कारण पूर्वीसारखं 2G देऊन कस्टमर घेणारा नव्हता, कारण कस्टमरने आता नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात केलेली होती. त्यामुळे ज्या कस्टमरला नवीन जे टेक्नॉलॉजी ज्या वेळेस देऊ त्याच वेळेस तो तुमचा प्रोडक्ट परचेस करणार आहे. म्हणून प्रत्येकाने, जसं की आता मी म्हटल्याप्रमाणे की आतापर्यंत सर्व फोन तुमचे घेतलेले 4G आहेत. आताही तुम्हाला मार्केटमध्ये 4G फोन सापडतील, पण काही 6 महिन्यानंतर आता येणारे फोन हे 5G असतील. त्यासाठीच नॉट सारखा, जसं की आता वन प्लसने काढलेला वन प्लस नॉट हा 5G मोबाईल आहे, त्याच पद्धतीने गुगल पिक्सल 4a हा जो गुगलचा येणारा फोन आहे मार्केटमध्ये, हा सुद्धा 5G असणार आहे. हा, पण तो 5G मोबाईल तुमच्या इंडियामध्ये लॉन्च होणार नाही. इंडियामध्ये 4G लॉन्च होणार आहे, पण बाहेर होणारा हा गुगल पिक्सल 4G हा फोन 5G असणार आहे. सो अशा पद्धतीने टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स चेंज झाले की त्याचा इफेक्ट सुद्धा तुमच्या बिझनेस वरती ऑटोमॅटिकली पडत असतो. सो तुम्हाला हे आता ई कॉमर्स एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये हे 4 टाईपचे फॅक्टर्स आपण पाहिले. या 4 टाईपच्या फॅक्टरना आपण काय म्हणतो? स्लेफ्ट मीन्स सोशल फॅक्टर जे की सोसायटीशी रिलेटेड असतात. लिगल अँड इथिकल फॅक्टर जे की लिगल इश्यूज, लॉज किंवा त्याच्या काय म्हणतो आपण इथिक्स वरती डिपेंडेंट असतात. देन इकॉनॉमिकल फॅक्टर जे की इकॉनॉमिकली इफेक्टेड असतात.
पॉलिटिकल फॅक्टर्स इथे गव्हर्नमेंट किंवा पॉलिटिकल पार्टीचा इफेक्ट पडतो, आणि टेक्नॉलॉजिकल फॅक्टर याच्यामध्ये तुमच्या नवीन लॉन्च होत जाणारे टेक्नॉलॉजी आणि त्या पद्धतीने तुमच्या लोकांच्या बिझनेसमध्ये होत जाणारा फरक किंवा त्यांना करावा लागणारा बदल, जसं की टेक्नॉलॉजी फॅक्टर म्हणून म्हटलं मी, टेक्नॉलॉजिकल फॅक्टर हा तुमचा लास्ट फॅक्टर आहे जो की तुमच्या बिझनेस एन्व्हायरमेंट इफेक्ट करतो. सो अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर प्लीज मला व्हॉट्सअपला पर्सनल मेसेज करून विचारा, किंवा माझ्या लेक्चर संपल्यानंतर हा तुम्ही मला विचारू शकता, किंवा ह्या चॅट बॉक्समध्ये जरी तुम्ही दिलं तरी मी तुमच्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला देऊ शकतो. त्या व्यतिरिक्त जर कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पर्सनल कॉल करून सुद्धा मला विचारू शकता. उद्या आपण पुन्हा याच टायमात आपल्या पुढच्या लेक्चरसाठी भेटूया. थँक्यू. हो, वेट, त्यापूर्वी आपलं लेक्चर संपण्याआधी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू इच्छितो. त्या व्हिडिओमध्ये आता मी जे तुम्हाला फॅक्टर्स एक्सप्लेन केले, त्या फॅक्टर्सचा एक्झॅक्ट इम्पॅक्ट कसा होतो तो आपण बघणार आहोत. एक न्यूज चॅनल आहे, त्या न्यूज चॅनलवरती हे दाखवलं, हा व्हिडिओ दाखवलेला आहे. व्यवस्थित ऐका म्हणजे तुमच्या एक्झॅक्ट ह्या सगळ्या फॅक्टरचा इफेक्ट ई कॉमर्स वरती कसा होतो ते लक्षात येईल. With stores closed and lockdown imposed in 21 states, many people have now turned to e-commerce firms, only to find out, however, that many of these online platforms aren't able to deliver either at time. E-commerce giants Flipkart and Amazon have temporarily suspended their services. While Flipkart has listed all its products out of stock, Amazon will only serve products of high priority. Both the e-commerce giants have not cleared when the services will be resumed. Meanwhile, online grocery platforms like the Big Basket and Grofers have all been showing products as out of stock or undeliverable. This as their warehouses have been shut. Delivery trucks are facing trouble passing through state borders, which have now been sealed. Grofers has a backlog of over 2 lakh orders. Online grocery platforms are, however, working with local authorities to restart delivery at the soonest. All right, and now joining me live here on India Today, our guest from Bengaluru, K. Ganesh. He's a promoter of the Big Basket and Portia Medical. Mr. Ganesh, thank you so much for giving us your time. This is the moment where perhaps almost everyone will be logging into the bigbasket.com. They will be making online orders. How is the Big Basket then managing the bulk of orders that's coming in from across the country? So it is a challenge. These are challenging times for everybody, Yes. And for all consumers, elders, patients, who are all the households. What has actually happened is the government has been very clear in declaring essential services, grocery, medicine, medical equipment, medical services as essential service and not covered by this lockdown. So that intention is very clear. Unfortunately, what's happening is getting that translated across the length and breadth of India. Yes. To the actual policeman on the ground, on the street, has been a major challenge. I mean, I know the government is working hard, fully with the government. We understand the challenges that they are facing, but because that lockdown was announced instantly, there is no time to communicate. So what's happening really is everybody is suffering, be it groceries, be it healthcare services, essential services, because people on the ground are not able to deliver. And unfortunately, we have had instances on cases like yesterday in places like Hyderabad and in Lucknow, where our medical professional who was delivering critical medical equipment to elderly and chronic has been stopped, vehicle taken, and actually beaten up. So translating the intent of the government and clarity of the government to down is a challenge. Two, with the curfew being imposed, curfew passes just are not available. How are we going to do? So right now, unfortunately, it's complete chaos. We are not shut down. Neither Big Basket nor Portia Medical is shut down in any way.
but people are not able to move. So it is So, sporadic, yes. uncertain places. Some places are getting the delivery, some places they are not. So we have to end up doing. I'll give you an example. We have had pharma MNC wanting to supply chemotherapy at home because the person is going through a cancer treatment. We have the ability. We have been doing chemotherapy at Okay. home, but the person cannot reach. So I cannot do it. So the situation is very critical. Hopefully in the next 1-2 days. Mr. Ganesh, because whether it's Big Basket or like you're talking about the Portia Medical as well, these are essential services. These have been exempted from restrictions even by the guidelines. So what precisely is the difficulty that you're facing? Because when the orders are made and when it is the delivery boys who are going ahead to drop those items, what precisely is the problem that you're facing on the ground? The on the ground problem is very simple. The constable or the policeman who stops my delivery boy at the road, he was shown a Portia Medical letterhead, Portia Medical identity card, was wearing Portia Medical uniform, was shown the actual equipment that he's carrying. This is not a television or a entertainment or fun equipment. This is a medical equipment. Yes. That constable or policeman is not able to appreciate what is the definition of essential services, whether this guy is pulling a fast one on him. So he decides the first option available, take the danda and beat him up, send him back. Imagine the kind of fear it creates. After that, those people have not come back to work even today. Okay. So, I mean, if you are stepping up to do work at a time when all of us, most of us are sitting at home, I'm also speaking from the comfort of my home on Skype Yes. to you. Okay, right? We are sitting there. There are some brave people like the delivery boys of Big Basket or Grofers or the Portia Medical Healthcare professional who are risking everything to go, and you get physically beaten up. sir, have you contacted local authorities? Is the Big So- Basket or similar e-commerce firms are in touch with the local administration? Yeah, we are in touch with local administration to be fair to the administration and to the government, to be generous to them. I mean, they are working hard, but the problem is, how do you communicate this? Issue passes, issue this. We need scalable technology solution. Let me take another example. Hyderabad government is very receptive. They said we will issue 5 passes to you today. Okay. After our people have beaten up. We do over 500 visits a day in Hyderabad, visiting elderly, chronic patients. Many of them are old patients. They are living alone. The only contact they are likely to have during the entire day is the Portia Medical Health professional visiting them. Okay, right? 5 passes for 500 visits which are required in a day would hardly be anything. How would it help? Okay. So we need a technology-based or scalable solution by which today, tomorrow, otherwise every day as we speak, grocery is important. Yes. But healthcare, life-saving equipment, service, medicine is more critical. I can survive without milk for a day. I cannot survive without my ventilator for a day. So we need to solve it today. So we have not Yes. done that. People are very well-meaning. We are in touch with government. They are trying to help. But unless we fix it by Okay. today, tonight, tomorrow morning. Okay, so you're we saying will- there's an urgent communication issue as well. Mr. Ganesh, when I log into the bigbasket.com, right now it says we'll be back soon. We are not operational today due to restrictions imposed by the authorities. We are working with the relevant authorities. So for now, can we say that online platform has been shut temporarily while you're saying it's not functioning? Or what is the status as of now? Because right now I can see that the website is not working. No, so there are 3 different issues here. Okay. Firstly, online delivery is allowed. So there is no clarity, no lack of clarity in terms of government intent. Okay. Right? So they want to do that. Similar thing it's true with grocery, true with medicines, true with medical equipment, true with healthcare. That is very clear. Okay. But the 3 issues are: 1, how do I get my pickers and packers and delivery boys to come from their home to the warehouse? Major problem. Yes. How are they going to be allowed? There is no public transport. Okay, that is our problem. We will solve it, get our people to the point of care by hook or crook, by means. When the police stops them, they need to accept at the beginning ab initio that when he has got an identity card,
when he has got a letter, when he is talking some level of sense, please don't take the stick and beat him up. Give him a benefit of doubt. That's one. Second is the supply chain to these places. Yes. Many of the supplies come across the state. They have to be taken from anywhere. The distributors are across. Take agricultural products. The farmers are at a different place. It has to cross the state. How do you ensure curfew passes with interstate borders being shut down, even though it's not for essential services? How do you ensure the person checking the border is able to appreciate that it's an essential service and take it out there? We are working out these problems one by one by one. All right, Okay. so sensitizing the police personnel on ground, you're saying, and also in touch with the local administration for the same. Yeah. So, yes. So while you're saying that, go ahead, sir. Go ahead. Request is, like the Prime Minister has communicated the urgency very clearly, the Prime Minister should communicate, please be empathetic to the people who are in the forefront delivering goods and services. Okay, that's, don't scare them. Don't scare them. Avoid the danda. Please keep the stick away with these people for some time. Okay. No? And in fact, Prime Minister had made the same point that there is no need for panic buying, that all essential services are available, and of course there's some sensitizing that can be done. Mr. Ganesh, there's also a concern by some of the customers that could e-commerce firms be raising the prices of the items on their delivery platforms. Is the Big Basket also doing any of that? Is it still going to stay the same with the previous prices? Because that's a concern that has come as a query from many people across the country. No, I can assure you on behalf of almost all the companies, e-commerce companies and startup, not just Portia Medical or Big Basket and this, there is absolutely no intent, desire to profit from the current crisis or situation. We are getting more orders than what we can handle. There is absolutely no reason for us to profit. Anyway, as you know, and as is well known, we don't make profit, okay, right? So therefore, we are not trying to maximize anything that we are not having even today. So, but the biggest challenge is we don't have the predictability. If I will tell you I can deliver you these goods because it's supposed to come to me tomorrow. If you don't allow interstate movement of goods, I will not get it tomorrow, so I will have to cancel your order. So the issues is not about price at all. It's the least in the minds of people. Okay, and trust me. That's very reassuring. That's a message that had to go out. So, sir, Amazon, Flipkart, Big Basket, Grofers, all of them are facing a lot of delivery issues. K. Ganesh, I hope that the issue will be resolved soon. You and your platforms are going to become the lifeline for the next 21 days, possibly. I wish you luck and thank you for speaking to India. Hello everyone, this is Rahul Kamal here. Hope you enjoyed this video. For the latest news and analysis, like and subscribe the India Today YouTube channel and don't forget to press the bell icon to stay updated.